आणखी एक महत्त्वाची बातमी, महिला बचत गटाच्या माध्यमातून बड्या कंत्राटदारांना टेंडर देण्याच्या प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाने चाप लावलाय। महिला बचत गटांसाठी कोट्यवधीच्या उलाढालीची मर्यादा नसावी असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिलेत। या संदर्भात 2 आठवड्यात नवीन धोरण तयार करण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आले आहेत। जिल्ह्याबाहेरील बड्या बचत गटाने टेंडर मिळवलं तर स्थानिक बचत गट कमकुवत होत आहेत, त्यामुळे टेंडरसाठी स्थानिक बचत गटांना प्राधान्य देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी सुनावणी दरम्यान केली होती। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, नेमकं काय म्हटलंय कोर्टाने? बिलकुल, एकीकडे सरकार म्हणतं की महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्यांना उद्योग करण्यासाठी महिला बचत गटाची स्थापना करावी आणि त्यांना आम्ही सरकारी यंत्रणा असेल किंवा इतर ठिकाणी टेंडर देऊ। मात्र त्यासाठी दुसरीकडे मर्यादा घातली जाते की 1 कोटी रुपये 5 कोटी रुपयांचं मिनिमम टर्नओव्हर असावा तरच टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी करून दिलं जाईल। म्हणजे एकीकडे म्हणायचं की महिलांचं सबलीकरण आणि दुसरीकडे त्याच्यावर अटी लादायच्या। आणि गेल्या काही वर्षापासून काही ठराविक 3-4 बड्या कंपन्यांनाच उद्योगपतींनाच महिला बचत गटांचा वापर केला जात होता आणि या उद्योगपतींकडूनच या महिला बचत गटामार्फत टेंडर दिले जायचे। आणि यावर आज सुप्रीम कोर्टानं कडक ताशेरे ओढलेले आहेत की महिला बचत गट 1 कोटी आणि 5 कोटी रुपये कुठून टर्नओव्हर दाखवणार। तर यासाठी हे जे नियम आहेत सरकारचे ते शिथिल करावे। महाराष्ट्र सरकारने आपली बाजू मांडली होती, मात्र महाराष्ट्र सरकारची बाजू ऐकून घेतली नाहीये आणि महाराष्ट्र सरकारला सांगितलं की तुम्ही सुद्धा या नियमामध्ये शिथिलता आणावी, कारण महिलांचं जर सबलीकरणाचा तुम्ही जर विषय आणत असाल तर अशा वेळी त्यांना मदत करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आणखीन एक नियम आहे महत्वाचा, तो त्या नियमामध्ये सुद्धा शिथिलता आणण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत। कोणत्याही जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणचा व्यक्ती सुद्धा इतर ठिकाणचं महिला बचत गट सुद्धा टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो। परंतु यामुळे काय होणार आहे की स्थानिक जे महिला बचत गट आहेत तर त्यांचं नुकसान होणार आहे मोठ्या प्रमाणावर। त्यामुळे हे सर्व मुद्दे विचारात घेतलेले आहेत आणि कुठेतरी या उद्योगपतींच्या टेंडर प्रक्रियेला चाप लावावा आणि महिला बचत गटांना न्याय मिळावा, यासाठी आज सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय आहे। आता सरकारला 2 आठवड्यामध्ये ही अंमलबजावणी करायची आहे आणि 2 आठवड्यामध्ये नवीन पॉलिसी कोर्टासमोर सादर करायची आहे। नक्कीच, धन्यवाद रामराजे असं विस्तार माहितीसाठी। आज पण सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं की एका लहान बचत गटाकडून 1 कोटीचा पण टर्नओव्हर आम्ही अपेक्षित करू शकत नाही आणि ज्या शगुन महिलाच्या निर्णयाला तुम्ही बेस घेताय ती त्या निविदेपुरती मर्यादित होती। मेन राईट टू फूडमध्ये त्याच्यानंतर 2013ला आलेलं आहे, तर तिथे पण डिसेंट्रलायझेशन म्हणतंय। जर बचत गटांकडे 1 कोटी आले तर ते बचत गटच कुठे राहिलेत आणि ते क्वालिटी फूड देत आहेत। आजही एकाही बचत गटाचं सॅम्पल फेल झालेलं नाही। 3 वर्षापासून महाराष्ट्रात करतायत, महाराष्ट्र सोडून उडीसा, केरला सगळ्या इथे सक्सेसफुली बचत गट काम करतायत। महाराष्ट्र सरकारचं म्हणणं असं होतं की एक्सट्रुजन टेक्नॉलॉजी हे THR बनवण्यासाठी वापरण्यात यावी आणि सेंट्रलाइज्ड प्रोसेस असावी प्रोडक्शनची, ज्याचा विरोध अपेलंट करत होते इथे। हे डिसेंट्रलाइज्ड प्रोसेस असायला पाहिजे। कोर्टाने डिसेंट्रलाइज्ड प्रोसेसला मान्यता दिलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।